नमस्कार मित्रांनो, आज एक अतिशय महत्त्वाची बातमी आपल्या सर्व लाडक्या भगिनींसाठी घेऊन आलो आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता 30 जूनपासून वाटपाला सुरुवात झाली आहे। काही भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झालेत, तर काही जणी अजून वाट बघत आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत, हप्ता कुणाला मिळतोय, कुणाला थांबावं लागेल, ही माहिती अधिकृतरित्या कुठून आली आहे आणि योजना पुढेही चालू राहणार आहे का? शेवटपर्यंत पहा, ही माहिती प्रत्येक लाभार्थींपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे। 30 जून 2025 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता लाभार्थींच्या खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। ही माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या अधिकृत निवेदनातून मिळाली आहे। काही लाभार्थींच्या खात्यात पैसे पोहोचलेत, काहींचे खाते तपासणी प्रक्रियेत आहे। अदिती तटकरे म्हणाल्या आहेत की या योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या क्रांतीला दिशा मिळाली आहे। या योजनेने एका वर्षात हजारो महिलांचे आयुष्य बदलले। यापुढे ही योजना अखंडपणे सुरू राहणार आहे। म्हणजेच ही योजना आता थांबणार नाही, भविष्यातही नियमित हप्ते तुमच्या खात्यावर जमा होत राहतील। या योजनेसाठी यंदा 3600 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे आणि त्या अंतर्गत उद्यापासून म्हणजे 30 जूनपासून पात्र महिलांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे। म्हणजेच जून 30 ते पुढील 2 ते 3 दिवसांत सगळ्या लाभार्थींच्या खात्यात पैसे जमा होतील। लाभार्थींसाठी सूचना, आपलं बँक खाते आधारशी लिंक आहे का हे तपासा। SMS किंवा बँक ॲपमधून आपला बॅलन्स पहा। पैसे जमा झाले नाहीत तर थोडी वाट बघा, कारण प्रक्रियेस काही वेळ लागू शकतो। ही माहिती कुठून आली आहे? ही माहिती महिला व बालविकास विभाग आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे। ही माहिती 29 जूनच्या संध्याकाळी जाहीर झाली होती आणि 30 जूनपासून वाटप सुरू झालं आहे। मित्रांनो, जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल, तुमचे खाते बघा, माहिती इतर भगिनींपर्यंत पोहोचवा व तुमच्या खात्यावर पैसे आले का ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशाच महत्त्वाच्या शासकीय योजनेच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत राहणार आहोत।